या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. समस्या कुठलीही असो, उत्तर मात्र एकच, जनता दरबार. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतील जनता दरबारात सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागत असल्याने नुकतेच टाकेत गटात जनता दरबार भरवण्यात आला होता. यात असंख्य नागरिकांनी समस्यांचा पाडाच वाचला. आमदार कोकाटे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे निवारण त्वरित करण्याचे निर्देश दिले. सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावर मार्गी लावण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी जनता दरबार ही संकल्पना राबवत विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना जनतेसमोर उभे करत होणाऱ्या कामात दिरंगाई व अडचण याबाबत खुलासा करून जनतेचे प्रश्न त्वरित सोडवण्यात येत असल्याने टाकेत गटात घेण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी समस्यांचा पाऊस पाडला. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांना महिनाभरात तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश या जनता दरबारात आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तहसीलदार अर्चना पागोरे, गट विकास अधिकारी किरण जाधव, ज्येष्ठ नेते रतन पाटील जाधव, केरूदादा खेतले आदींसह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह शाहबाद शेख. एमएससीबीच्या फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. लोड मिळत नाही, सातत्याने लाईट जातात, ट्रान्सफॉर्मर जळतात. हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे एक सबस्टेशन पोटेन्शियल कमी आहे का काय, सबस्टेशन प्रपोज केलं का तुम्ही? आपण काय कोणाकडे दिले? परदेशवाडी जे सबस्टेशन आहे या ठिकाणी 5चा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. आता तो आपण ऍडिशनल दुसरा 5चा चालू केलेला आहे. त्याच्यावर जे आहे परदेशवाडी 1200 टाकेचा काही भाग, त्याच्यानंतर बेळगाव तराळे आणि परदेशवाडी पलीकडचा जो भाग आहे वासाळी वगैरे हा त्याच्यावर घेतलेला आहे. आणि जर साकूरमध्ये आपण 3 पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑलरेडी आहे. आपला मूळ प्रश्न तिथं ओव्हरलोडिंगचा नाही आहे. तिथं मूळ प्रश्न काय होतो, पावसाळ्याच्या दिवसात आपली साकूरून जी 45 किलोमीटरची लाईन येते तिच्यात जे आहे मिलिटरी एरियामध्ये रात्रीचं काम करणं अवघड होतं. काही वेळेस परमिशन मिळत नाही, त्याकरता विलंब होतं. तर रात्रीचं काम जे करायचं असतं ते दिवसात सुरू होतं आणि तो इंटरप्शन पिरियड 1 दिवसाचा 1.5 दिवसाचा. त्याकरता आपण पहिले जे प्रपोजल बनवलं होतं खापराळे, भांडुर्ली आणि साकूर, हे आपलं 2,86 लाखाचं होतं. दरम्यान त्याला फ्रीजिंगमध्ये घेतलं नाही. मग आता टाईम देईल 5 पट्ट्याला वाईट जनरेशन आहे, तिथं 33 केवीला 132 स्टेप अप पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. फक्त त्या ठिकाणी आपल्या 33 केवीचे बेड ते एक्सटेंड करून आपल्याला साकूरला पर्यायी व्यवस्था करता येईल, जेणेकरून 45 किलोमीटर अंतर आपलं 15 ते 16 किलोमीटरमध्ये कव्हर होईल. पण त्याने प्रश्न सुटेल का? डेफिनेट सर, 100%. येस सर. नंबर 1 त्यांनी सर्वे टाकली. सर्वे टाकल्यानंतर त्यांनी सर्वे केली. सर्वे झाल्याच्या नंतर दुसऱ्या माणसाने सर्वे टाकली. तर ती सर्व जागा त्याच्याकडे दाखवली. माझं सर्वे बनवलं, तुमचं सर्वे काम बरोबर नाही. भांडुर्लीहून साकूर असं 2,86 लाखाचा प्रोजेक्ट आपण पाठवलं होतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्याचं फ्रीजिंगमध्ये कव्हर केलेलं नाही. तर दरम्यान आपण पुन्हा एक सर्वे केला. 5 पट्टा वाईल्ड जनरेशन जे आहे तिथून ते परदेशवाडी आणि तिथून ते साकूर अशी रिंग सिस्टमने आपण 1.5 कोटीचा इस्टिमेट तयार केलेला आहे. त्याला फंडिंगची गरज आहे. तर आपला जो DPR बनलेला परवाला त्याच्यात आपण ते इन्क्लूड करतो साहेब. आता मी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मांडला होता पण ते मिळून नाही. म्हणजे मिळालं होतं, बांधकाम केलं की नाही केलं होतं पण आता वापस मी मागणार प्रस्ताव मागून. पण ते नवीन घरकुल पाहिजे. हो, मला सांगा घरकुलाचं एका घरकुलाचं दुसरं तुम्ही दादा त्याचं घरकुल रेशन कार्ड सेपरेट करून घ्या. तुम्ही मॅडमकडे जायचं, रेशन कार्ड सेपरेट करायचं, नवीन प्रस्ताव ग्रामपंचायतीला द्यायचा. मला वाटतं नवीन यादी घ्यावं लागेल की जुन्या यादी घेता येईल तुम्हाला? कार्ड नवीन मिळेल तुम्हाला, पण तुम्ही कुठल्या यादी घ्याल? पंतप्रधान आवास योजना चालू आहे. आपल्याला 2011-12ला जो सर्वे झाला त्या बेसवरच आपण ब यादी तयार केली. सुरुवातीला ब यादी तालुक्यातून आता कव्हर झालेली आहे. ब यादी संपल्यामुळे आता ड यादीला सुरुवात करणार आहोत. ड यादीतील लाभार्थी आपण ग्रामसभेच्या मान्यतेने घेतलेले आहे. आता त्याच्या स्क्रुटिनिंग झालेली आहे. काही ठिकाणी स्क्रुटिनिंग बाकी आहे. जे पात्र लाभार्थी असतील त्यांना आपण पुन्हा लाभ देणार आहोत. परंतु आता याच्या बाबत असं आहे, याच्या वडिलांना लाभ दिलेला आहे. हे जर याचं रेशन कार्ड वेगळं असेल, दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल तर आपण यांना ड यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना घेऊ शकतो. 2008 मध्ये मजूर होतो त्यावेळेस मला
फक्त 10,000 हप्ता दिले. त्याच्यानंतर चौकशी मी बरेच करीत राहिलो. एकाने माझं काम केलं नाही गावकडे. तुमचं घर पूर्ण झालंच नाही का? जर पूर्ण बांधलं की मला नोटीस पाठवली त्याच्या अगोदर. नोटीस काय पाठवली? घर बांधले नाही म्हणून 10,000 रुपये फक्त मला मिळाले. तुम्ही घर बांधलं का? बांधले घर. कोण आहे ग्रामसेवक? सांगा काय? 2008 नंबर आहे सर. त्यांचं घर खूप बांधकाम केलं, उशिरा केल्यामुळे त्यांना ऑनलाईन नसल्यामुळे ते पैसे थांबलेले त्यांचे. मग आता काय करतात त्यांना? पैसे दिले पाहिजे. त्यांनी घरनं कंप्लीट केले. ऑनलाईन झाल्यानंतर पैसे दिले, यांना ऑनलाईन करून देते. माहिती दिलेली आहे पंचायत समिती. पंचायत समिती मला कधी माहित होतं. यांना व्हिडिओ साहेबांना जाऊन भेटायचं. व्हिडिओ साहेबांना जाऊन भेटायचं. यांच्याकडे पंचायत समितीला कधी जाणार तुम्ही? उद्या कधी जाणार मला सांगा पंचायत समितीला. उद्या जाईल. उद्या जायचं आणि मला परत काय करायचं मला फोन करून सांगायचं. माझा नंबर आहे तुमच्याकडं? फोन नंबर घ्या माझा, मला फोन करून सांगायचं परत झालं की नाही. हा चला नेक्स्ट. हे रेशन कार्डच्या संदर्भामध्ये इथं लोक काय करतात मला समजत नाही. रेशन कार्ड आणि घरकुल तर ग्रामसेवकांनी बघायचंय. छोट्या गोष्टीसाठी कशा लोकांना एवढं लांब होतं काय तुम्ही सांगा. जवळजवळ 2018 मध्ये मी त्यांना प्रस्ताव दिला होता. माझ्या गावातले जवळजवळ 200 गाड्या दिले नाही. गावातले गाड्या माझ्या वैयक्तिक स्वतःच नाही. आणि दुसरा विषय म्हणजे बघा, वाघ मॅडमला माहिती आहे, बारडाव सरांना माहिती आहे, अनिल पुरेंच्या काळात होतो मी. अनिल पुरे बदलून गेले, नंतर खरमाळे मॅडम आल्या, खरमाळे मॅडम नंतर ह्या मॅडम आल्या, पण तिला काय दखल घेतली जाते. होतं माझा मंजूर आहे, मंजूर आहे. मग आता एक मंजूर आहे, कुठे गेले विचारा. मंजूर त्यांना विचारा, वाघ सरांना विचारा. काय चला रेशन कार्ड काय सांगा. वाघ मॅडम आणि 200 गाड्या गावातले, तिथे बी पिवळे आणि गोरगरिबांचे आदिवासी पूर्ण एसटी लोक आहे. ठाकूर हिंदू माझे पुढे, बाकी याच्याकडे कुणी लोक नको. सांगा मॅडम. सर, त्यांनी जो प्रस्ताव आम्हाला दिलेला आहे त्याच्यामधल्या लोकांकडे, निम्म्या लोकांकडे पिवळे कार्ड आहेत. नाही, विभक्तीकरण आहे त्याच्यामध्ये ना सर, विभक्तीकरण आहे. त्याच्यावर दिलेलं आहे विभक्तीकरण आहे. बघा तुमचं कार्ड दिलेलं आहे, विभक्तीकरण आहे. सर, विभक्त केलं ना कार्ड तर आपण त्यांना केशरी कार्ड देतो, त्यांना पिवळं कार्ड नाही देता येत. आता बरं, तिथे खूप गरीब लोक आहे मॅडम सर, त्यांना गुंडा पण जमीन नाही केला लोकांना, त्याच्याकडे काय करायचं. शासनाचा नियम काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे काय. तुमचा बराच रेशन कार्ड संदर्भात जो विषय आहे तो तहसीलला यादी घेऊन या, मी चेक करून घेते. आपण दिलेली ती या स्तरावरती सिद्ध होऊ शकत नाही. त्याला राज्य शासन स्तरावर हा निर्णय घ्यावा लागेल. तर मी ते मुख्यमंत्र्यांशी बोलतो, माननीय मुख्यमंत्र्यांशी, आणि या संदर्भात नवीन GR काढायला लावतो. 31,000 उत्पन्न आता कोणाचं राहिलं नाही. त्यामुळे तो मुळात तो GR चुकलेला आहे. तो GR सुधारित करावा लागेल आणि त्याला तो विधानसभेत प्रश्न मांडावा लागेल. तर तो तिथं त्या लेवलला मी मांडतो. दुसरा विषय असा आहे की कृषी विभागासंदर्भात साहेब आतापर्यंत रोजगार हमी योजना बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, याच्या अंतर्गत विहिरी मिळतात. पण साहेब त्याच्यासाठी सुद्धा काय अट आहे की 500 फुटाच्या आत विहीर नको. तर साहेब 500 फुटाच्या पेक्षा जर बाहेर पडलं तर जिथं पाणी नाही तिथं विहीर नावीला असतो शेतकऱ्यांना खाणं लागते. अत्यंत योजना भेटते, विहीर पण खाल्ली जाते, पाणीच लागत नाही. त्या काय अटीमुळं की 500 फुटाच्या आत विहीर नको. या संदर्भात आपल्याला काय करतो. ज्याची विहीर आहे त्याने जर लिहून दिलं की याने विहीर खोदली तर मला काय अडचण येणार नाही, तर मग करता येईल. हा पण आतापर्यंत या कारणास्तव अनेक लोकांच्या विहिरी बंद होऊन शेवटी हे बघा, निकष नियम हे शासन ठरवून देतं. शासनाने ठरवून दिले 500 मीटरच्या आतमध्ये एका बाजूला आपल्या सोयीचं बने. आपण काय म्हणतो शेजारी विहीर खोदून याचं पाणी पळवून त्याचं पाणी पळवून त्याचा काही निर्देश त्यांनी दिले शासनाचे संमतीपत्र त्याच्यात जर त्याने पहिल्या वाल्याने संमतीपत्र दिलं तर मग ते